रत्नकरण श्रावकाचार, सम्यक चारित्राधिकार, त्याच्यामधलं गुणव्रतांचं वर्णन आपण बघतोय. दिग्व्रत के अतिचार म्हणजे आपलं दिग्व्रताचं स्वरूप आपण बघतोय ना. गुणव्रतामधलं जे पहिलं आहे व्रत कुठलं तर दिग्व्रत, तर त्याचं स्वरूप आपण बघतोय. तर त्या व्रताचे अतिचार काय आहेत किंवा ते व्रत पालन करत असताना आपल्याकडून कुठले दोष घडतात आणि त्यांना कसं म्हणजे ते टाळले पाहिजेत, ह्याच्यासाठी कुठले दोष आहेत ते ह्याच्यामध्ये सांगितले. मी म्हणते, माझ्या पाठीमागं म्हणा. ऊर्ध्वाधस्था तिर्यग व्यतिपाता क्षेत्रवृद्धिरवधीनाम् विस्मरणं दिगविरते विस्मरणं दिग्विरते रत्याशा पंचमन्यन्ते. सगळे मिळून म्हणूया. तर काय चाललं होतं आपलं, आता म्यूट करा सगळ्यांनी. की दिग्व्रताचं वर्णन आपण बघितलं. दिग्व्रत म्हणजे काय तर 10ही दिशांना जिथं आपलं काही काम नाहीये किंवा जेवढं आपल्याला गरजेचं आहे तेवढी मर्यादा सोडून त्या बाहेरील क्षेत्रामध्ये मी जाणार नाही, किंवा त्या 10 दिशांमध्ये जिथं माझं काही काम नाहीये तर माझ्या गरजेच्या तेवढ्या दिशांची मर्यादा क्षेत्र सोडून त्या बाहेरील क्षेत्रामध्ये मी जाणार नाही, अशी मर्यादा करणं. तर ह्यालाच काय म्हटलंय, दिग्व्रत म्हटलंय किंवा दिशाबंधन आपण म्हणतो. तर हे दिग्व्रत पालन करत असताना त्याची महत्वाची त्याच्याबद्दलची माहिती काय कळाली होती आपल्याला, की जेवढं आपण दिशाबंधन केलंय किंवा दिग्व्रत घेतलंय तर त्या व्रताच्या बाहेरील क्षेत्रामध्ये म्हणजे जिथं आपण जाणार नाही असा नियम केलाय, तर त्या क्षेत्रामध्ये घडणाऱ्या सर्व प्रकारच्या पापाचा काय होतो, आपल्याला त्याग होतो. आणि मग त्या क्षेत्रामध्ये आपल्याला काय म्हटलं जातं, आपली परिणती कशी आहे तर महाव्रतींसारखी आपली परिणती म्हटले. कारण त्या क्षेत्रामधील स्थूल आणि सूक्ष्म सगळ्या प्रकारच्या पापाचा तिथं काय झाला, आपल्याला त्याग झाला. आणि महाव्रत कशाला म्हटलेलं आहे तर जिथं संपूर्णपणे 5ही प्रकारच्या पापाचा संपूर्णपणे त्याग होतो. कशाचा, 5 प्रकारची जी पापं आहेत कुठली कुठली, हिंसा, झूठ, चोरी, कुशील आणि परिग्रह, ह्या 5ही प्रकारच्या पापाचा पूर्णपणे त्याग. पूर्ण म्हणजे काय, सकल त्याग म्हटलंय त्याला. म्हणजे श्रावकांना कसं आहे, अंशानी त्याग आहे. आपल्याला सगळ्या ज्या काही क्रिया करायला लागतात त्यामुळे आपण सगळ्या पापाचा त्याग करू शकत नाही, म्हणून आपल्याला स्थूल रूपाने त्याग आहे. पण आपल्याला बाकीच्या सगळ्या क्रिया करत असताना स्थावर जीवांची वगैरे हिंसा होते आपल्याकडून, किंवा सगळी बाकीची पापं होतात आपल्याकडून. परिग्रह आपल्याला ठेवावा लागतो, परिग्रहाशिवाय आपण जगू शकत नाही, किंवा आपल्याला सगळ्या आरंभादी क्रिया कराव्या लागतात. त्यामुळे तिथं श्रावकाला काय आहे तर सगळ्या प्रकारच्या पापाचा त्याग होत नाही, म्हणून श्रावकाच्या व्रताला काय म्हटलंय, देशव्रत म्हटलंय. आणि जिथं सगळ्या पापाचा संपूर्णपणे त्याग केला तर तिथं काय म्हटलंय, त्याला महाव्रत असं म्हटलेलं आहे. मग असं महाव्रताची कल्पना कुठं आहे तर आपण ज्या क्षेत्राचा त्याग केलेला आहे तर त्या क्षेत्रामध्ये आपली परिणती महाव्रतींसारखी आहे असं म्हटलेलं आहे. मग आता हे आपण काल महाव्रताचं इथंपर्यंत पाहिलं. मग आता काय सांगतायत की प्रत्येक व्रतामध्ये आपल्याकडनं काय दोष लागू शकतात, तर ते दोष कुठले आहेत तर ते ह्याच्यामध्ये सांगितलंय. मग आता ह्या दिग्व्रताचे पण अतिचार किती आहेत. अतिचार म्हणजे काय, अतिक्रम, व्यतिक्रम, अतिचार, अनाचार असे 4 प्रकार आपण बघितले होते. तर हे 4 प्रकार काय आहेत कौतुका, मी नव्हते ग मावशी त्यावेळेस. बर, कोण होतं, अतिक्रम, व्यतिक्रम, अतिचार, अनाचारचं कोण सांगतंय. अतिक्रम म्हणजे काय, राजूगुण होती का, लिहून घ्या तुम्ही व्यवस्थित परफेक्ट शब्दामध्ये. अतिक्रम म्हणजे काय,
अतिक्रमण आपण जेव्हा म्हणतो ना, म्हणजे काय झालं, आपलं जे काही आपलं क्षेत्र आहे किंवा आपली जी इस्टेट आहे त्याच्यामध्ये जर कोण शिरलं तर आपण काय म्हणतो, त्या जागेमध्ये अतिक्रमण केलं. बरोबर आहे. अतिक्रमण केलं हा शब्द त्यासाठी वापरला जातो. तर तशा अर्थाचा हा अतिक्रम इथं आपण घेतलेला आहे. म्हणजे समजा आपण नियम केलाय. काय नियम केलाय? की रात्री मी जेवणार नाही असा नियम केलाय. मग काय झालं की रात्र झाली आणि आता आपल्याला तर नियम आहे, मग कोणीतरी जेवतंय. अतिक्रमचं सांगताना लिहून घेतो आम्ही. हो हो, हा, अतिक्रमचं सांगते पहिल्यांदा. तर पहिल्यांदा त्याची भूमिका काय, आपल्याला नियम आहे रात्री जेवायचं नाही आणि आपल्या समोर कोणीतरी रात्री जेवतंय किंवा कोणीतरी काहीतरी खातंय आणि आपल्याला त्या गोष्टीचा त्याग आहे. मग ते बघून आपल्याला पण काय झालं, ते खावं असे भाव झाले. पण तिथं परत आपण स्वतःला ब्रेक लावला. म्हणजे पहिल्यांदा भाव झाले म्हणजे काय झालं, तर अतिक्रमण झालं. आपला जो नियम होता त्या नियमाच्या बाहेर आपण गेलो, म्हणजे ते खाण्याचं भाव झाले. तर हेच काय केलं, ते व्रत मोडून आपण अतिक्रमण केलं. मग तिथं झालं अतिक्रम झालं. पण तिथं त्याच्यानंतर आपण सावध झालो, अरे आपला नियम आहे त्यामुळे असे भाव आपल्याला नाही आले पाहिजेत वगैरे. तिथं आपण स्वतःला काय केलं, सावरलं. म्हणजे अतिक्रमचा अर्थ काय होतो, फक्त मनामध्ये जो काही नियम केलाय तर त्याबद्दलचे आपल्या मनामध्ये हे येणं, काय येणं, एक खाण्याचे भाव होणं किंवा ते व्रत मोडून काहीतरी जे काही व्रत घेतलंय ते मोडण्याचे भाव होणं. ते खायचे भाव झाले म्हणजेच काय, व्रत मोडण्याचे भाव झाले. म्हणजे ते अतिक्रमण केल्यासारखं आहे, म्हणून त्याला अतिक्रम म्हणलं. म्हणजे ती वस्तू खाण्याचे भाव झाले तर त्याला म्हणायचं अतिक्रम. आता व्यतिक्रम म्हणजे काय, अतिक्रमच्या पुढचं पाऊल आहे. पहिल्यांदा आपल्याला भाव झाले होते अतिक्रम मध्ये, ती वस्तू खायची. मग परत व्यतिक्रम मध्ये काय झालं की आता ती वस्तू खाण्यासाठी आपण ठरवलं आणि ती वस्तू घेण्याचा प्रयत्न केला. काय केला, ती वस्तू घेण्याचा किंवा ती खाण्याची वस्तू काय डिश मध्ये वगैरे घेतली. इथंपर्यंत ह्याला काय म्हटलं, व्यतिक्रम. पण ती वस्तू घेतल्यानंतर सुद्धा आपली काय झाली, बुद्धी जागृत झाली की नाही, आपला नियम आहे, आपल्याला नियम मोडायचा नाही किंवा नियम घेतलेला जर पाळलं नाही तर हे दोष लागतात, हे चुकीचं आहे वगैरे, असं आपल्या मनाला आपण समजून सांगितलं आणि तिथंच थांबलो. तर तिथंपर्यंत दोष झाला, अतिक्रम आणि व्यतिक्रम. परत अतिक्रम व्यतिक्रम अतिचार मध्ये काय केलं आपण, तर ते चुकीचं आचरण केलं. अतिचार म्हणजे अति केलं, तिथं आचरण जे आहे तर ते चुकीचं आचरण केलं. काय चुकीचं आचरण केलं, तर ते आपण जे काही नियम घेतला होता तर ती वस्तू आपण खाल्ली. खाताना पण तिथं काय आहे, मनामध्ये गिल्ट आहे. काय गिल्ट आहे, अरे माझा नियम आहे, मी असं करायला नकोय, पण तिथं खाण्याची आसक्ती जास्त आहे किंवा त्याची त्यावेळेस तीव्रता इतकी आहे की ते स्वतःच्या नियमाला तो तिथं पालन करू शकला नाही आणि तिथं काय झालं, मग अतिचार नावाचा दोष दोष घडला. मग आता अतिक्रम व्यतिक्रम मध्ये काय येणार, व्याख्या शब्दात काय लिहायची, व्यतिक्रमचं काय लिहायचं. अतिक्रम म्हणजे ते व्रत मोडण्याचे भाव होणं. दुसऱ्यामध्ये काय, ते व्रत मोडण्यासाठी जी काही सामग्री आपण त्याग केलेली आहे तर त्या सामग्रीला आपण गोळा करणं. कशासाठी गोळा करणं, समजा खायचा त्याग केलाय तर खाण्यासाठी गोळा केलं. एक उदाहरण लक्षात आलं ना तर त्यावरून त्याचा अर्थ जास्त लक्षात येतो, म्हणून उदाहरण घेतोय आपण. फक्त खाण्याच्याच गोष्टीमध्ये आहे असं नाहीये, हे सगळ्याच गोष्टीमध्ये येणार आहे. हा, नियम केलंय, नियम म्हटलं की सगळ्याच येते. हो की, म्हणजे सगळ्याच कुठलेही, आता काय आपण एखादी कुठंतरी जायचं सोडले आणि तिथं जावं असं वाटलं, पुन्हा जाण्यासाठी गाडीत बसलो आणि त्याच्यानंतर गाडी चालू केली, मग असं वाटतंय की अरे चुकतंय आपलं, आणि तरी पण पुन्हा चौथ्यांदा काय म्हणतोय, काय त्याला गेलं तर मोडलं, एवढं काय असतंय त्या व्रतामध्ये, परत कधी जायला मिळणार आहे, सगळेच जातात मग मीच का नाही जायचं, असं तिथं निर्ढावलेलं मन होणं. म्हणजेच काय आहे तिथं, बेफिकीर वृत्ती किंवा त्या व्रताबद्दलची हे काय नसणं, व्रताबद्दलचं महत्व नसणं किंवा व्रताबद्दल आदर नसणं, आणि तिथं तो व्रत मोडलेल्याचं पण तिथं खंत नाही, तर त्याला काय म्हटलं, व्यतिक्रम असं म्हटलेलं आहे. अतिक्रम व्यतिक्रम, अतिचार अनाचार मध्ये येणार आहे.
आता मी चुकून व्यतिक्रम म्हटलं. अनाचारमध्ये काय येणार, व्रत मोडलं तरी सुद्धा त्या व्रत मोडलेल्याची खंत नसणे. उलट तिथं काय वाटणे, तर ठीक आहे मोडलं तर मोडलं असं आपल्याला तिथं वाटत असेल तर त्याला म्हणायचं अनाचार झाला. अतिक्रम, व्यतिक्रम, अतिचार, अनाचार. व्यतिक्रमचं काय लिहिलं सांगते, म्हणजे बाकीच्यांना लिहायला सोपं जाईल. हा, तर आता हे दिग्व्रतामध्ये जे काही अतिचार घडतायत किंवा जे काही दोष घडतात दिग्व्रत धारण केल्यानंतर, तर ते कुठले घडू शकतात, तर त्याचं वर्णन ह्याच्यामध्ये केले. तर असे किती अतिचार आहेत दिग्व्रताचे? 5 अतिचार सांगितले आहेत. म्हणजे तसं तर प्रत्येक व्रताचे 5-5 अतिचार आहेत. तर ह्याच्यामधले कुठले आहेत ते इथं सांगतायत. तर ऊर्ध्वाधस्ता तिर्यक, म्हणजे ऊर्ध्वगती, 10 दिशांची कुठली मर्यादा केली आपण? 4 मुख्य दिशा, 4 उपदिशा, एक वरती आणि एक खाली, अशा 10 दिशांना आपण समजा मर्यादा केली. तर त्याच्यामध्ये आता काय सांगतात, ऊर्ध्व दिशेला धस्त म्हणजे तळ खालच्या साईडची, म्हणजे आता तळघर असेल, विहीर असेल किंवा अजून काय असेल तर असे काय अंबार वगैरे खाली जे असतात, भूमीच्या खाली असणारे अशा ठिकाणी, म्हणजे एक वरती एक खाली. त्याच्यानंतर तिर्यक, तिर्यक म्हणजे काय, म्हणजे बाकीच्या ह्या उपदिशा 8 ज्या मुख्य आणि उप अशा मिळून ज्या 8 दिशा आहेत, तर अशा दिशांचं काय करणं, जी काही मर्यादा केलेली आहे आपण, तर त्या मर्यादेच्या बाहेर जाणं, त्या मर्यादेची सीमा उल्लंघन करणं, म्हणजे ती सीमा काय करणं, मोडणं. म्हणजे आपण ठरवलं की 500 किलोमीटरच्या बाहेर आपण जाणार नाही. मग आता ते सगळ्या दिशेला 500 किलोमीटर असेल, वरती पण खालच्या ह्याच्यामध्ये पण असेल. आता ते पाण्यामध्ये जाऊन काय असतं ते पाणबुडी सारखं खाली जाऊन पाण्यामध्ये पोहतात ना, ते काहीतरी नाकाला वगैरे लावून, काय म्हणतात त्याला, स्कुबा डायव्हिंग. हा स्कुबा काय असेल ते, हा अंडर वॉटर. हा, मग ते किती खोलीवर असतं काय आपल्याला माहित नाहीये. मग आपण काय मर्यादा केली, समजा त्याच्या खाली आपण गेलो किंवा वरती उंच पण जेवढं काही किलोमीटर ठरवलं त्याच्यापेक्षा वरती गेलो, पूर्वेला, उत्तरेला, दक्षिणेला, पश्चिमेला, असं सगळ्या दिशांमध्ये जेवढी काही मर्यादा केली, तर ती मर्यादा सोडून त्याच्या पुढे जाणं म्हणजेच काय, ती मर्यादेचं उल्लंघन करणं. तर हे 3 अतिचार ह्याच्यामध्ये घेतले, वरती, खाली आणि आजूबाजूच्या सगळ्या दिशा. तर पहिलं काय आहे सांगितलं, वरती, दुसरं खाली जाणं आणि तिसरं बाकीच्या 8ही दिशांची मर्यादा मोडणं. तर हे काय आहे, तर 3 अतिचार इथं झाले. कुठले कुठले झाले, वरती, खाली आणि आजूबाजूला समतल दिशेला कुठल्याही दिशेला जाणं किंवा त्या सीमाचं उल्लंघन करणं, हा अतिचार झाला. त्याच्यानंतर दुसरं काय आहे, क्षेत्रवृद्धी रवधी नाम. मग आपण जी काही क्षेत्राची मर्यादा केली होती, समजा 500 किलोमीटर मध्ये जाणार नाही असा नियम ठरवला. किती ठरवला, 1 वर्षासाठी ठरवला किंवा कायमसाठी ठरवला, जे काही असेल. मग नंतर आपल्याला काय वाटलं, 500 किलोमीटरची मर्यादा कमी आहे, त्याच्या बाहेर पण आपल्याला काम पडतंय. मग आपण मनानेच काय केलं, 500च्या तिथं 1000 मर्यादा केली. ती मर्यादा वाढवली. कुणी वाढवली, आपणच वाढवली. मग नियम आपण केला होता, तो नियम मोडला की नाही. मग करतानाच विचार करून करायला पाहिजे. किंवा जर असं काही काम पडत असेल, आपल्या नियम संपायच्या आधीच आपल्याला जर असं वाटलं की आपल्याला तिकडं काही कारणाने जावं लागतंय, नाविलाज आहे, तर कमीत कमी गुरूंकडे जाऊन त्याचं प्रायश्चित्त घेऊन मग तरी तो नियम काय करायला पाहिजे, वाढवला वगैरे तर गुरूंच्या इच्छेने किंवा गुरूंच्या साक्षीने मग ह्याच्यामध्ये काय बदल करायचे असतील तर त्याचं प्रायश्चित्त घेऊन त्याच्यामध्ये काय असेल ते बदल आपण करायला पाहिजे. पण आपण मनानेच काय केलं, 500 किलोमीटरची मर्यादा होती ती 1000 किलोमीटरची केली. मग हा पण काय झाला, एक अतिचार झाला. म्हणजे आता किती अतिचार झाले, 4 अतिचार झाले. आणि त्याच्यानंतर पुढचा काय आहे, विस्मरणम दिगविरते. किंवा असं झालं, आपण 500 किलोमीटरची मर्यादा केली होती, किती किलोमीटरची मर्यादा केली हेच विसरून गेलो आपण, लिहून ठेवलं नव्हतं, फक्त मर्यादा केली एवढंच लक्षात आहे. मग आता 500ची केली का 5000ची केली का 50ची केली काहीच आठवत नाही. किंवा किती दिवसाची केली
हे पण आठवत नाही. मग त्यावेळेस आपल्याला ते आठवत नसताना तो काय आहे तर त्यावेळेस गमन करणं, तर हे काय आहे एक प्रकारचा अतिचार म्हटला गेला. अशा प्रकारे हे काय आहेत दिग्व्रताचे 5 अतिचार सांगितले आहेत. दुसरा का? 3 नंबर. हा, तिसरा म्हणजे पृथ्वीच्या म्हणजे आता पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ह्या मुख्य दिशा आणि बाकीच्या उपदिशा ज्या आहेत ह्या 8ही दिशांची मर्यादा उल्लंघन करणं, हा तिसरा. पहिला आहे तो वरती गमन करणं, म्हणजे समजा आता 1000 किलोमीटरच्या वरती जाणार नाही. आता आकाश किती किलोमीटर विमान किती किलोमीटरला उडतं, जमिनीपासूनच्या किती किलोमीटरला असतं, मला काय माहित नाहीये हे. मग साधारण जर आपला विमानाचा प्रवास होत असेल तर ते सगळे आपल्याला माहिती पाहिजे. जर आपल्याला दिशाबंधन करायचं असेल तर, म्हणजे ते किती किलोमीटरवर असतं त्यापेक्षा अनेक 10,000 किलोमीटर वरती मर्यादा ठेवायची, पण मर्यादा करणं गरजेचं आहे. जेवढं आहे त्याच्या पुढे अजून तुम्ही खूप ठेवा, पण मर्यादा करा. किंवा असं खाली जायचंय, आता हे स्कुबा डायव्हिंग किंवा अजून काय कुठल्या दुसऱ्या कारणाने आपल्याला कुठं तळघरं असतात, कुठं भुयारं असतात किंवा कुठेतरी गुहा वगैरे असतात, अशा ठिकाणी आपण कशासाठी तरी म्हणजे आता एक बघण्यासाठी जातो तीर्थक्षेत्रावर म्हणा, किंवा कुठं पर्यटक स्थळ असतात की जिथं असे काही पूर्वीचे काहीतरी असतात जिथं आपण बघण्यासाठी किंवा पूर्वीचं आहे म्हणून त्याच्याबद्दल आपल्याला एक आकर्षण असतं, काय होतं कसं होतं. मग त्यावेळेस जात असताना आपल्याला दिशांची जी मर्यादा आहे तर ती मर्यादा माहीत पाहिजे, तर तिथं आपलं मग ते उल्लंघन होणार नाही. किंवा मग हे काही विचार न करता आपण बिनधास्तपणे तिथं गेलो आणि आपलं काय झालं, मर्यादा आपली मोडली गेली. तर हे पहिलं झालं काय, वरती गेलो, वरचं दिशेचं उल्लंघन केलं वरच्या साईडचं, तर ते पहिला अतिचार. त्याच्यानंतर खाली जमिनीच्या खाली मर्यादा जर मोडली तर तो दुसरा अतिचार. आणि आजूबाजूच्या ज्या 8 दिशा आहेत तर त्याच्यामध्ये जर आपली मर्यादा ओलांडली गेली किंवा उल्लंघन झालं तर तिथे हे तिसरा अतिचार झाला. आणि चौथा अतिचार कुठला आहे, जी आपण मर्यादा केली होती तर त्या मर्यादेमध्ये आपण स्वतःहून वाढ केली. आपण स्वतःहूनच काय केलं, आधी ठरवलं होतं एवढंच घेणार, 5 किलो काय घेणार विकत किंवा 5 किलोमीटरच्या बाहेर जाणार नाही असं ठरवलं, आणि तिथं परत आपल्याला गरज पडती म्हणलं की नाही मग 10 किलोमीटरचे असू दे किंवा 1000 किलोमीटरचे असू दे. हे आकडे एक उदाहरणार्थ आहे बरं का, तेवढं काय आपण ठरवायचं असं नाहीये. म्हणजे मोडतो कुठं, घेतो कसं आणि मोडतो कसं हे समजून घेण्यासाठी हे उदाहरणं घेतलेली असतात. मग समजा आपण आता मगाशी काय म्हटलो, 500 किलोमीटरची मर्यादा केली आणि परत आपल्याला 600 किलोमीटर पर्यंत जायची गरज पडली, तर नाही माझी मर्यादा काय 600 किलोमीटर. म्हणजे ते लहान मुलांचं असतं ना, लहान मुलं ठरवतात आणि वेळ पडले की पटकन बदलतात, असतं की नाही लहान मुलांचं. मग तसं आपण जर केलं, मर्यादा आपण स्वतःहून वाढवली, तर ते काय आहे, क्षेत्रवृद्धी नावाचा अतिचार आहे. क्षेत्राच्या मर्यादेमध्ये वाढ केली, हा चौथा अतिचार. आणि पाचवा अतिचार काय आहे, जे काही मर्यादा आपण केलेली आहे तर त्या मर्यादेचा विसर पडणे, हा पाचवा अतिचार सांगितलाय. असे हे 5 अतिचार आपल्याला दिग्व्रताचे सांगितलेले आहेत. तर ह्याचा अर्थ वाचते मी. अज्ञान अथवा प्रमाद से ऊपर नीचे और समान धरातल की सीमा का उल्लंघन करना. म्हणजे हे 3 अतिचार त्यांनी एकाच वाक्यात घेतले का इथं, अज्ञान अथवा प्रमाद से. आता हे आपले अतिचार वगैरे काय होतात, एकतर आपल्याला तेवढं नक्की कुठली आपली मर्यादा आहे हे लक्षात येत नाही. म्हणजे 500 लक्षात आहे पण कुठपर्यंत 500 होतोय ह्याचं ज्ञान नसेल किंवा मोजण्यामध्ये चूक झाली तर ते काय झालं, अज्ञान झालं. किंवा प्रमाद कसा, नाही एवढंच असणार, अजून एवढंच 500 किलोमीटर भरपूर आहे की, अजून कुठं 500 किलोमीटर झालं असेल, आणि प्रत्यक्षात आपण 500 किलोमीटर ओलांडलेलं असतं. म्हणजे ते न मोजता कुठं मोजत बसायचं, आता जाऊ दे ठीक आहे एवढ्यात काय 500 किलोमीटर झालेलं नसणार, असा विचार केला तर तिथं काय झालं, ते प्रमादाने. प्रमाद म्हणजे आळसामुळे ते न मोजणे किंवा तेवढं आपली मर्यादेच्या बाहेर जायचं नाहीये बरं का, असं सावधानता न ठेवणं, तर हेच काय आहे,
प्रमादाने आपल्याकडून दोष घडले असं म्हणता येतं. अज्ञान अथवा नेहा नेहा कोण आहे? राजश्री पांढरे. म्यूट कर. तृप्ती. हो हो हो, अगं बाळाचा आवाज आला ना, मला वाटलं तुझं आहे का. तृप्ती म्यूट कर. हाँ, तर अज्ञान अथवा प्रमाद से ऊपर नीचे और समान धरातल की, धरातल म्हणजे समान पृथ्वीवर. आता 8 दिशांना म्हणजे इकडं तिकडं पुढं मागं कोपऱ्यात असं सगळे समान दिशेला सीमा का उल्लंघन करना, ह्या पहिले 3 अतिचार ह्याच्यामध्ये आले. क्षेत्र की मर्यादा को बढ़ा लेना, म्हणजे जेवढा आपण मर्यादा केली होती त्या मर्यादेला वाढवणं. और की हुई मर्यादा को भूल जाना, ये 5 अतिचार दिग्व्रत के अतिचार माने जाते हैं. समजलं हे 5 अतिचार? कोण सांगतंय? दिशा आणि दुसरं खालच्या दिशेचं मर्यादाचं उल्लंघन करणे, आणि तिसरं समान भूमीवरची मर्यादाचं उल्लंघन करणे. चौथं क्षेत्र वाढले तरी म्हणजे अतिचार आहे. नाही, आपण स्वतःहूनच मर्यादा वाढवणं. म्हणजे 500ची मर्यादा केली ना आपल्याला, तर त्याच्या पुढे जायची गरज पडली तर नाही माझी मर्यादा 600ची, माझी मर्यादा 1000ची, असं आपण स्वतःहून ती मर्यादा वाढवणं, तर हे काय आहे? क्षेत्रवृद्धी अतिचार म्हटला. आणि शेवटचा जे आपण नियम घेतलेले असतात मर्यादाचे, त्याला विसरून जाणं, ही 5वा अतिचार. बरोबर. अजून कोण सांगतंय? सांग. पहिला आहे ऊर्ध्व व्यतिक्रमण, ऊर्ध्व दिशेच्या मर्यादेचे उल्लंघन करणे. अधो व्यतिक्रम म्हणजे खाली केलेल्या मर्यादेचे उल्लंघन करणे. आणि दिशा आणि दिशाकडे फिरताना त्या दिशेच्या मर्यादा म्हणजे ओलांडणे. चौथा आहे मर्यादा वाढवणे, क्षेत्रवृद्धी. विस्मरण म्हणजे केलेल्या मर्यादा विसरून जाणे. बरोबर आहे. चौथं कसं सांगायचं? आपण जी मर्यादा केली आहे तर त्या मर्यादेमध्ये वाढ करणं. जेवढी मर्यादा केली होती तर त्याच्यामध्ये वाढ करणं. नुसतीच वाढ करणं असं नाही. आधी आपण जी मर्यादा घेतली होती तर त्याच्यामध्ये स्वतःहून वाढ करणं, म्हणजे कुणालाही न विचारता, गुरूंना वगैरे न सांगता, किंवा आता काही असं अचानक काही अडचणी येऊ शकतात की आपण ठरवलेल्या नियमाच्या बाहेर त्या गोष्टी असतात. मग कमीत कमी त्याला हा तरी उपाय पाहिजे की गुरूंजवळ जाऊन आपली समस्या मांडणं. मग तिथं गुरु आपल्याला काय असेल ते मार्गदर्शन करतील किंवा त्याच्यातून मार्ग सांगतील, किंवा तिथं जरी त्यांच्याकडून आपण मग मला ही गरजच आहे म्हणलं तर त्याच्यामध्ये गुरु स्वतःहून वाढ पण करून देतील, आपल्याला काहीतरी प्रायश्चित्त देतील. पण आपल्याला स्वतःला तो अधिकार नाहीये की आपणच नियम घ्यायचे, आपणच मोडायचे, आपणच त्याच्यामध्ये मर्यादा वाढवायची, असा आपल्याला अधिकार नाहीये. कारण आपण नियम घेताना काय म्हणतो? देवशास्त्र गुरुच्या साक्षीने, किंवा जिनवाणीच्या साक्षीने, किंवा गुरु समोर असतील तर गुरूंच्या साक्षीने, असं तिथं आपण त्यांना साक्षी मानून करतोय. मग त्यांना साक्षी मानून आपण नियम घेतोय म्हणल्यानंतर त्यांच्या परस्पर आपण नियम मोडायचे कसे, किंवा नियमाची मर्यादा आपण स्वतःहून कशी वाढवायची, तर हा काय आहे? अतिचार आहे असं सांगितलं. अजून कोण सांगतंय? सांगा सगळ्यांनी. काय सांगितलंय? थांब, परत वाचते. दिग्व्रत के 5 अतिचार है. अज्ञान अथवा प्रमाद के ऊपर, पर्वतादी पर चढते समय. म्हणजे आता आपण ते हे असतं ना, काय म्हणतात ते, पर्वतारोहण करणं किंवा ते हिमालय पर्वत चढणं. मग त्यांची उंची किती मोठी किती उंची असते. मग आपली मर्यादा आपल्याला जी काही केली आहे ती मर्यादेच्या पेक्षा ते उंच असतील तर ते आपण ते आपण न बघता ते डोंगर चढणं. त्याच्यानंतर काय, खोलवर विहिरीमध्ये उतरणं, म्हणजे ते पण काय आहे? अधोगतीचं किंवा खालच्या दिशेचं उल्लंघन करणं. त्याच्यानंतर तिर्यक म्हणजे आपल्या आजूबाजूला समतल पृथ्वी पर चलते समय की हुई मर्यादा को
भूल कर सीमा का उल्लंघन करना, म्हणजे त्या किती आपल्या कुठल्या दिशेला आहे त्याच्यापेक्षा जास्त जाणं, ठरवलेल्या मर्यादेच्या पण पुढे जाणं, तर हे काय आहे 8 दिशांमधलं उल्लंघन म्हटलं जातं. त्याच्यानंतर प्रमाद अथवा अज्ञानता से किसी दिशा का क्षेत्र बढ़ा लेना, म्हणजे ठरवलेली मर्यादा सोडून त्याच्यामध्ये वाढ करून घेणं स्वतःच्या स्वतः. और व्रत लेते समय 10 दिशाओं की जो मर्यादा की थी उसे भूल जाना, ये 5 अतिचार दिग्व्रत के है. तर हे 5 प्रकारचे दिग्व्रताचे अतिचार आहेत. तर आज आपलं हे दिग्व्रत संपतंय. कारण दिग्व्रत दिग्व्रत कशाला म्हणतात, त्याच्यानंतर त्याच्या बाहेर घडणाऱ्या पापांचा त्याग झाल्यामुळे आपल्याला काय फायदा होतो, किंवा त्या क्षेत्रामध्ये आपल्याला महाव्रतीप्रमाणे मानलं जातं. त्याच्यानंतर ह्याचे अतिचार कुठले आहेत हे सगळं आपल्याला ह्या व्रतामध्ये समजलं. आता दिग्व्रताबद्दल काय शंका आहे, कुणाला काही विचारायचं वगैरे? दिग्व्रत हे कुठलं व्रत आहे, कशात मोडतं दिग्व्रत? सीमा मध्ये. त्याचं नाव काय? दिग्व्रत कुठल्या व्रताचा भाग आहे? महाव्रत. 12 व्रतामधलं काय म्हटली? व्रत मध्ये 12 व्रतामध्ये 12 व्रतामधलं तर आहे, पण स्पेशल कुठलं येणार हे दिग्व्रत? महाव्रती आपण आहोत का? दिग्व्रत गुणव्रतामध्ये येणार. हे गुणव्रताचा हा पहिला प्रकार आपण बघितला. दिग्व्रत हे काय, 3 गुणव्रत आपण बघितली होती. 5 अणुव्रत झाल्यानंतर 3 गुणव्रतांची नावं आपण बघितली, दिग्व्रत, अनर्थदंड व्रत आणि भोगोपभोग परिमाण. तर त्यातलं पहिलं दिग्व्रताचं स्वरूप आपण इथं पाहिलेलं आहे. ह्याच्याबद्दल काय विचारायचंय किंवा काय समजलं नाही? हा, काय म्हणला? पुन्हा सकाळ उठलं की नमोकार मंत्र म्हणतो हंतरुणात, त्यावेळेला नेम घ्यायचं का मी आज इथं जाणार नाही तिथं जाणार नाही. हा, म्हणजे आता आपल्याला असं सगळ्या दिशेची मर्यादा करणं खूप अवघड आहे. म्हणजे ह्या दिशेला एवढं, त्या दिशेला तेवढं, म्हणजे असं करणं म्हणजे अवघड आहे. तशी मर्यादा करायला पाहिजे. मग त्यातनं सोपा मार्ग हा आहे की आपण समजा आता राहत्या घरात आहोत किंवा जवळगीमध्ये आहोत, सोलापूरला जायचंय, पुण्याला जायचंय, असं काहीतरी आपलं आजचं नियोजन आपलं काल ठरलेलं असतं. एक सर्वसाधारण बरं का, अचानक काही गोष्टी येतात, त्या गोष्टी सोडून एक सर्वसाधारणपणे उद्या मला कुठं जायचंय किंवा कुठं जायचं नाहीये, तर हा विचार जर आपल्याला असेल किंवा तेवढं आपल्याला माहित असेल, तर मग मर्यादा आपण कशी करायची की आता मी आज जवळगीच्या बाहेर जाणार नाही. जवळगीमध्ये सुद्धा माझं जे काही कामाची ठिकाणं आहेत, आता कुणाच्या काही दुकानात आणायला जावं लागेल, शेतामध्ये काही कामासाठी जावं लागेल, कुणाच्या घरी काही कार्यक्रम असेल तिथं जावं लागेल, हे पण आपल्याला आदल्या दिवशी माहित असतं उद्या कुठं जायचंय, किंवा सकाळी उठल्यावर माहित असतं आज दिवसभरात आपल्याला कुठं जायचंय. मग तसं सोडून आणि त्यातनं पण असा विचार करायचा की जर काही काम मला निघालं अचानक, ह्या गावामध्येच कुठं जायचं असेल, तर तेवढं सोडून मी बाकी कुठं जाणार नाही. असा जर नियम केला तर मग आपण कुठे वरच्या दिशेला जायचा प्रश्न येत नाही किंवा खालच्या कुठल्या दिशेला जायचा प्रश्न येत नाही. तिथं सगळ्या दिशेची मर्यादा आपली आपोआप काय झाली, तिथं होऊन गेली एका नियमामध्ये. समजतंय का? अवघड वाटतंय? कारण आपल्या घरामध्ये जेवढा भाग आहे तिथं आपण कुठेही जाणार. मग खाली आपलं किती समजा अंबार आहे, त्याच्या खाली तर आपण जाणार नाही, कारण अंबारात गेलं तरी ते आपल्या घराचा भाग आहे. म्हणजे आपल्या घराला सोडून तिथं जिथं काही वरती गच्चीवर जावं लागलं किंवा गावात कुणाकडे जावं लागलं, तर तेवढं सोडून बाकी कुठं जाणार नाही. म्हणजे आता विमानात तर बसणार नाही, म्हणजे घराच्या वरच्या बाजूला त्याच्या वरती तर आपण जाणार नाही. बरोबर आहे का? म्हणजे असं एक स्थूल रूपाने आपण अशी
मर्यादा करू शकतो. म्हणजे एक सोप्या भाषेत आणि थोडक्यामध्ये आणि सगळ्यामधली सगळं होऊन जातं. नाहीतर पूर्वेला एवढं जाणार नाही, दक्षिणेला एवढं जाणार नाही, उत्तरेला एवढं जाणार नाही. एकतर दिशा आपल्याला कळत नाहीत, त्याच्यानंतर तेवढं ते मोजमाप कुठं करत बसणार आहे आपण. म्हणून मग आपल्या कामाची जी काही ठिकाण आहे, समजा आज मला सोलापूरला जावं लागलं, तर सोलापूरमध्ये माझी जी काही कामं आहेत त्या ठिकाणी जाणार, किंवा माझं आता कुठल्या घरी जायचं असेल तर तेवढ्या घरी कामानिमित्त मी जाईन. उगी आपल्या इकडं जाऊन टावाळक्या केल्या, तिकडं जाऊन केल्या, किंवा उगी इकडं फिर तिकडं फिर असं करणार नाही. असं सगळं तिथं आपण मर्यादा करू शकतो. हे सगळं ह्याच्यामध्ये येतं, दिशाबंधन मध्ये येतं, आणि त्याच्यामध्ये बाकीचे पण सगळे मर्यादा येतात. अजून कोण काय विचारत होतं? झालं सगळ्यांचं विचारून? ठीक आहे. तर थोडक्यात ह्याचा आपण एकदा बघूया की दिग्व्रत म्हणजे काय. तर मरणपर्यंत सूक्ष्म पापांच्या निवृत्तीसाठी 10 दिशांच्या समूहाची एक ठराविक मर्यादा करणं, की एवढ्या दिशेच्या बाहेर किंवा एवढ्या अंतराच्या बाहेर. मग ते आपण बघितलं होतं, कुठल्या खाणाखुणा असतील, कुठे पर्वत असेल, कुठे नदी असेल, कुठे काही ओढा असेल, कुठं कसली तरी एक मोठा म्हणजे झाडाची खूण असेल, असं काहीतरी असतं. तर अशा खुणांना लक्षात घेऊन याच्यापर्यंतच मी जाईन, याच्या पुढे जाणार नाही, असा नियम करणं किंवा असा संकल्प करणं, तर हे काय आहे, दिग्व्रताचं लक्षण सांगितलंय. मग ही मर्यादा कशी करायची, तर त्याच्यासाठी ते सांगितलं होतं की समुद्र, नदी किंवा जंगल, पर्वत, म्हणजे असं जे काही आहे, तर ह्या अशा ठिकाणांना त्याची मर्यादेचं एक खूण म्हणून, असं ती खूण पकडून त्याच्या बाहेर मी जाणार नाही किंवा त्याच्या पुढं मी जाणार नाही असं ठरवणं, तर हेच काय आहे, मर्यादा करण्याची एक विधी सांगितलेली आहे. मग असं हे व्रत घेतल्यामुळं काय होतं आपल्याला, तर आपण जे नियम केलेला आहे, तर त्या क्षेत्राच्या बाहेर जेवढी काही पापं घडत असतील, जी कुठली कसल्या प्रकारची पापं घडत असतील, म्हणजे हे 5 प्रकारचे पाप आहेत, अजून बाकीचे कसले अत्याचार होत असतील, अन्याय होत असतील, तर हे सगळ्या गोष्टींचं पाप आपल्याला न कळत आपल्याला लागत असतं. तर ह्या सगळ्या पापापासून काय होतं, तर आपली निवृत्ती होते म्हणजे ते पाप आपल्याला लागत नाही. म्हणून असं दिशाबंधन करणं किंवा हे दिग्व्रत घेणं गरजेचं असतं. दुसरं अजून काय होतं, तर ज्या क्षेत्राची मर्यादा केली त्याच्या बाहेरील क्षेत्रामध्ये तिथं घडणाऱ्या सगळ्या पापांचा त्याग झाल्यामुळं त्या क्षेत्रामध्ये आपण महाव्रतीप्रमाणे आहोत असं म्हटलं जातं. म्हणजे महाव्रती जसे तिथल्या सगळ्या पापांचा त्याग केल्यामुळे त्यांना सकलव्रती किंवा महाव्रती असं म्हटलेलं आहे. तसं ज्या क्षेत्रामध्ये आपण जाणारच नाही, तर तिथं घडणाऱ्या सूक्ष्म किंवा स्थूल सगळ्या प्रकारच्या पापापासून आपली निवृत्ती झाली, म्हणजे त्या पापांचा आपला काही संबंध राहिला नाही, त्या अपेक्षेने आपण तिथं महाव्रतीप्रमाणे आहोत असं म्हटलं जातं. हे लक्षात आलंय का सगळ्यांना, की तिथं महाव्रताप्रमाणे कसं म्हटलं जातं? सगळ्यांना समजलंय का? हे अवघड वाटलं जरा? कुणाला समजलं नाही असं नाहीये ना? हा, ठीक आहे. मग तर तिथं आपण महाव्रताप्रमाणे आहोत तेवढ्या क्षेत्रामध्ये का असेना. त्याच्यानंतर आपण महत्वाचं काय बघितलं, की हे महाव्रत वगैरे धारण करण्यासाठी आपल्याला अंतरंगामध्ये कुठले कर्माचे उदय असतात, कुठल्या कर्माचा अभाव असतो, तर हे आपण बघितले आहे की नाही. म्हणजे सम्यक दर्शन जर आपल्याला होणार असेल तर तिथं कुठल्या कर्माचा अभाव असतो, किंवा सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली समजा, तर तिथं कुठलं कर्म नष्ट झालं, कुठले कशाय नष्ट झाले, हे आपण डिटेल मध्ये बघितलं होतं. हे कुणाच्या लक्षात आहे? अप्रत्ययखानावरण. महत्वाचं कुठलं कर्म आहे? बंदी. कशाय झाले, ते कशाय झाले, मी कर्म विचारलं. पहिल्यांदा कर्म सांगायचं. हा, मोहनीय कर्म बरोबर आहे. पण आपण मोहनीय कर्मातलं पण एक भाग बघितला होता, की जो सगळ्यात महत्वाचा कुठला,
चारित्र्य मोहनीय कर्म का? नाही नाही जाती कर्म का? नाही. दर्शन दर्शन मोहनीय. दर्शन मोहनीय हे कर्म काय करतं तर सगळ्या कर्मांचं हे काय आहे तर नेतृत्व करतं, किंवा जोपर्यंत दर्शन मोहनीय कर्म आहे तोपर्यंत बाकी सगळी कर्म आपल्याला त्या दर्शन मोहनीय कर्माला सपोर्ट करतात. पण जेव्हा दर्शन मोहनीय कर्म पळून जातं किंवा नष्ट होतं, पळून जातं कुठल्या अपेक्षेने की आता ते नष्ट झालंय असं म्हटलं, तर ते जेव्हा नष्ट झालं तर त्या क्षणी ह्या बाकीच्या कर्मांमध्ये शक्ती तेवढी राहत नाही की जे आपल्याला ह्या संसारामध्ये अडकून ठेवतात. म्हणजे आपण ते एक उदाहरण मागं कधीतरी बघितलं होतं की पूर्वी तो दोर असायचा ना, दोर म्हणजे ते विहिरीला वगैरे पण असायचा, रहाटाला बांधलेला असायचा, किंवा अजून कुठं असायचा बरं दोराचा वापर, कुठं असायचा अजून मला तेवढं नाही आठवत, पण ते विहिरीला वगैरे किंवा कुठं असायचा. हा, तर ते दोर त्याच्यामध्ये किती शक्ती असते, ती जाडच्या जाड दोर असायचा एवढा, आणि त्यामुळे ते बांधल्यानंतर ती वस्तू कशी पक्की राहणार, म्हणजे तिथं त्या दोरामुळे ती पक्की बांधली जाणार. हा, मोठीला बरोबर. हा, म्हणजे ते बैल ओढले तरी ते दोर तुटायचा नाही, म्हणजे त्याच्यामध्ये किती शक्ती असायची. तर दर्शन मोहनीय म्हणजे त्या दोराप्रमाणे आहे, म्हणजे त्याच्यामध्ये खूप शक्ती आहे. आणि जेव्हा दर्शन मोहनीय कर्म नष्ट होतं त्यावेळेस तो दोर आहे दोर, पण तो दोर आता कसा आहे, समजा तो दोर जळला, जे काही दोर आपण आता ह्या मोटेला म्हणलं किंवा विहिरीला बांधलेला जो दोर होता, तर तो जर दोर जळला, आता जळल्यानंतर पण त्याचा पीळ सगळा तसाच दिसतोय, म्हणजे तो असा पिळ्या पिळ्याचा असतो की नाही, असा पीळ करून तयार झालेला असतो, तर तो पीळ अजून पण तसाच दिसतोय. पण आता त्या पिळ्यामध्ये बांधण्याची शक्ती आहे का? आता जर तो कुठेतरी बांधायला गेलं तर त्याच्याने बांधलं जाईल का? शक्यच नाही, कारण जळल्यामुळे त्यातली सगळी शक्ती काय झाली, नष्ट झाली. तर तो पहिला जो चांगला दोर आहे तर तो दोर म्हणजे दर्शन मोहनीय. आणि दर्शन मोहनीय कर्म जेव्हा नष्ट होतं तेव्हा ते पिळामध्ये जशी शक्ती नसते जळल्यावर, तसं ह्या बाकीच्या कर्मांमध्ये सुद्धा शक्ती नसल्यासारखी ती कर्म, दोर तर दिसतोय, त्याचा पीळ पण दिसतोय, पण तिथं त्याच्यामध्ये ती शक्ती नाही जी आधी होती. तसं दर्शन मोहनीय कर्म आहे तोपर्यंत ह्या बाकीच्या सगळ्या कर्मामध्ये शक्ती आहे, पण एकदा दर्शन मोहनीय नष्ट झालं तर तिथं त्या बाकीच्या कर्मांमध्ये आपल्याला ह्या संसारामध्ये बांधून ठेवण्याची शक्ती त्याच्यामध्ये राहत नाही. म्हणून दर्शन मोहनीय कर्म हे सगळ्यात घातक म्हटलंय, किंवा ह्या दर्शन मोहनीयाचा जेव्हा अभाव होतो मग त्याच्यासोबत काय होतं, चारित्र्य मोहनीयातलं अनंतानुबंधी नष्ट होतं. कुणाबरोबर नष्ट होतं? दर्शन मोहनीय कर्माबरोबर. तर ते अनंतानुबंधी क्रोधमान मायालोभ नष्ट होतात, आणि मग तिथं काय होतं तर सम्यक दर्शनाची तिथं प्राप्ती होते. हे आपण बघितलं, बरोबर आहे. मग त्याच्यानंतरचा कषाय आहे अप्रत्याख्यानावरण. अप्रत्याख्यानावरण कषाय काय करतो तर आपल्याला कुठलंही व्रत घेऊ देत नाही, तो छोटासा सुद्धा नियम संयम घेण्यामध्ये अडथळा आणतो. मग जेव्हा हे अप्रत्याख्यानावरण क्रोधमान मायालोभ नष्ट होतात तर तिथं मग आपल्याला छोटी छोटी व्रत घेण्याचे भाव होतात, अणुव्रत गुणव्रत घेण्याचे भाव होतात. का भाव होतात तर तिथं अप्रत्याख्यानावरण क्रोधमान मायालोभ आता तिथं अभाव झालाय, किंवा त्याचं अस्तित्व आता नाहीये. त्याचं पुढचं कुठलं कर्म आहे, प्रत्याख्यानावरण क्रोधमान मायालोभ. हे काय करतं तर आपल्याला महाव्रत घेण्यामध्ये अडथळा आणतं. मग जेव्हा हे कर्म नष्ट झालं, कुठलं, प्रत्याख्यानावरण क्रोधमान मायालोभ नष्ट होतं, तर तिथं आपल्याला मग महाव्रत घेण्याचे भाव होतात. मग आता राहिले कुठले कर्म, संज्वलन क्रोधमान मायालोभ राहिलं. मग संज्वलन क्रोधमान मायालोभ जोपर्यंत आहे तोपर्यंत हा जीव अजून मुनी अवस्थेमध्ये आहे, किंवा ते मग वरची वरची गुणस्थानं तिथं चढत आहे, पण अजून ते कशाय आहेत तोपर्यंत तिथं जसं आहे तसं यथाख्यात चारित्र्य तिथं प्रकट झालेलं नाही. म्हणून तिथं काय म्हटलंय, अजून त्या जीवाला संसारीच म्हटलेलं आहे, किंवा कर्माने सहित म्हटलेलं आहे. आणि जेव्हा ह्या संज्वलन क्रोधमान मायालोभाचा अभाव होतो तर तिथं मग अरिहंत अवस्था प्रकट होते, सिद्ध अवस्था प्रकट होते, कारण तिथं सगळ्या प्रकारचे हे 16ही प्रकारचे कषाय चारित्र्य मोहनीयाचे नष्ट झालेले आहेत. समजलं का? मग हे असं हे कषायांचं महाव्रतासाठी आपण हे बघितलं, कारण त्या 10 दिशांच्या मर्यादेच्या बाहेर जी मर्यादा केली त्याच्या बाहेर आपण महाव्रतीप्रमाणे आहोत.
म्हणजे कुठेतरी अंशाने का होईना आपले पण अशा कषायांचा काय झालेला आहे, अभाव झाला असं तिथं म्हटलं जातं. कुठल्या अपेक्षेने? तेवढी मर्यादा केली त्या अपेक्षेने. तर असे हे दिग्व्रताचं स्वरूप आपण बघितलं. मग त्याच्यानंतर महाव्रत कशाला म्हटलं, तर सगळ्या पापांचा मनाने वचनाने कायेने कृतकारित अनुमोदनेच्या द्वारे संपूर्ण पापाचा त्याग करणं, तर हेच काय आहे, महाव्रत असं म्हटलंय. आणि त्याच्यानंतर मग हे दिग्व्रताचे अतिचार आपण बघितले. ऊर्ध्व दिशेचं मर्यादा मोडणे हे कुठलं आहे, तर ऊर्ध्व गमन अतिचार, त्याच्यानंतर अधोगती अतिचार, त्याच्यानंतर समतल दिशांचं मर्यादा मोडणे, तर तो कुठला आहे, सीमा उल्लंघन अतिचार. तसं काही नाव नाही आहे दिलं, पण तो एक अतिचार. त्याच्यानंतर क्षेत्राची मर्यादा वाढवून घेणे, आपण जी काही ठरवली आहे त्याच्यामध्ये वाढ करणे, हा क्षेत्रवृद्धी अतिचार. आणि शेवटचा, जी मर्यादा आपण केली होती तर ती मर्यादा आपण विसरून जाणे, हे असे काय आहे, तर दिग्व्रताचे 5 अतिचार सांगितले आहेत. उद्यापासून आपण ह्याच्या पुढचं व्रत, अनर्थदंड नावाचं जे व्रत आहे, तर ते व्रत उद्यापासून आपण बघूया. ठीक आहे, चला. बर, मी काय